दोन्ही उमेदवार अंकित साखरे, भूषण पाटील दोघे उभे आहेत. त्यांना श्रद्धा अंकित साखरे आणि भूषण पाटील असे दोन उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर तुझ्या ते हात जोडून तुझ्यासमोर उभे आहेत, मागणं मागतात की आम्हाला घरघोष मताने विजय करा आणि तो विजय तू प्राप्त करून दे आणि तू त्यांच्याशी हात ठेव. हर हर महादेव. त्यांना निवडून द्यायचं तुझं काम. परिवर्तन विकास आघाडीचा, परिवर्तन विकास आघाडीचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, बाळासाहेब ठाकरेंचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोण म्हणतो येणार नाही. किसान भाई आगे बढ़ो. परिवर्तन विकास आघाडीमधून आत्तरगाव जिल्हा परिषद वॉर्डमधून सौ श्रद्धा अंकित साखरे या उमेदवार आहेत. पंचायत समिती सभापती राहिल्यामुळे कामाचा बराच त्यांना अंदाज आहे, अनुभव आहे. त्याच्यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे आणि तरुण नेतृत्व असल्यामुळे आणि विशेषतः महिला असल्यामुळे एक वेगळाच त्यांना प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे त्यांना मिळत आहे. आणि खानाव पंचायत समितीसाठी श्री भूषण पाटील यांची निवड पक्षाने केली आणि भूषणबाई नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिल्यामुळे त्यांना एक वेगळा पाठिंबा, तरुणांचा गळ्यातले ताईत म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यावर असलेल्या विश्वासाने आज हा पूर्ण प्रचार दौरा आहे, याला एक वेगळाच उत्साह आहे. परिवर्तन विकास आघाडी आणि सोबत जी युती झालेली आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे आमचे हात अजून बळकट झालेले आहेत. आणि हे सगळं पाहता श्रद्धा अंकित साखरे आणि श्री भूषणभाई पाटील या दोघांचे सीट 100% येणार आणि चांगल्या मताने येणार अशी मला आतून एक आत्मविश्वास आहे. कारण त्यांचं आत्तापर्यंत झालेलं जे पण काम आहे याच्यावर विश्वास ठेवून तरुण स्वतः घरात बाहेर पडतात, महिला स्वतः त्यांच्यासोबत त्यांना सपोर्ट करण्यासाठी बाहेर निघालेले आहेत. आणि ज्यावेळेस जनता एखादा मतदान हातात घेते त्यावेळेस विजय नक्कीच सत्याचा होतो. श्री गावडाई देवी, श्री झोलाई देवी, श्री रामवर्धानी देवी चरणी आम्ही या रानसाईच्या मंदिरामध्ये नतमस्तक झालो. आणि आता जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली त्या बहुसंख्य संख्येने युवक आमच्या पाठीशी उभे आहेत. त्याचप्रमाणे ही जी आमची परिवर्तन विकास आघाडी आहे त्या माध्यमातून आम्ही घरोघरी जात आहोत. प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही बोललात तर मी प्रचाराला सुरुवात कोणतंही आरक्षण पडो, मग ते कोणत्याही याचा असो, त्याच्यामध्ये तमा न बाळगता की तुम्हाला सर्वसाधारणच आरक्षण पडेल तेव्हाच तुम्ही कामाला सुरुवात कराल असं कोणतंही मनामध्ये मी ठेवलं नव्हतं. आणि आधीच मी माझे वाढदिवस असतील त्या निमित्ताने पकवात वाटप आणि टाळ वाटप भजनी मंडळांना जवळजवळ 35 भजनी मंडळांना मी टाळ आणि पकवात वाटप करून परमार्थ कसा रुजवता येईल या संकल्पनेतून मी पहिलं पाऊल या 36 विभागामध्ये ठेवलेलं आहे. प्रतिसाद मला मागच्या ग्रामपंचायतमध्ये लोकांनी भरभरून जे यश दिलं त्याच्याच माध्यमातून ते यश घेऊनच मी जे विरोधकांना चारी मुंड्या चित केलेलं आहे, खोटं बोल पण रेटून बोल ही जी त्यांची संकल्पना आहे ती मला या येत्या काळात मोडून काढायचे आणि विकासाच्या कामातून गप्प राहून मला त्यांना उत्तर द्यायचं आहे. खूप छान वाटतंय कारण का जो महिलांचा उत्साह आहे, तरुण वर्गांचा उत्साह आहे, विशेष करून थोर मोठे आमच्या बरोबर राहतात त्यांचा उत्साह बघून ते ज्या घोषणा देतात त्यांची जी धडपड आहे आम्हाला निवडून आणण्यासाठी की त्यांचा उत्साह बघून आमचा थकवा नक्कीच दूर होतोय. खूप छान प्रतिसाद देत आहेत. सर्व महिला औक्षण करतायत. ते म्हणतात की ताई ही विजयाचंच औक्षण आहे तुमचं, तुम्ही असंच पुढे काम करत राहा, कायम आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत. ज्या काही रखडलेल्या योजना आहेत सर्वप्रथम म्हणजे जलजीवनची योजना आहे, जे महिलांच्या डोक्यावरचा हांडा आहे तो आम्हाला सर्वप्रथम खाली काढायचा आहे आणि त्यांच्यासाठी घर बसल्या कुठला लघु उद्योग देता येईल
त्यासाठी माझं जास्त कल राहणार आहे आणि बऱ्याचशा योजना असतील, आमच्या बऱ्याच गोष्टी मनामध्ये आहेत, डोक्यामध्ये आहेत, ते नक्कीच अंमलात आणू आम्ही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.